यायचं का मी घरात? अगं बाई, अहो त्यात विचारायचं काय? या ना, या या. तुम्हाला प्रांजल नाही भेटली का बाहेर? भेटली की, पण मला बघून ना तिच्या एकदम भावना उचंबळून आल्या. येतेच आहे मला वाटतं ती. या ना, या बसा ना. हो. अगं बाई, तुम्ही आलात? कशात हो? आपण किती दिवसांनी भेटतोय. आता तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि आम्हाला तुमच्याकडे बोलवत नाही, त्यामुळे असं होणारच नाही का? काय कालिंदी ताई? अहो बोलवायला कशाला हवं? हे घर तुमच्या लेकीचंच आहे. तुम्ही इथे कधी येऊ शकता. आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे. हो का? मी पाणी आणते. हा, पण मग ती असं का म्हणाली? मम्मा तू आता इथे कशाला आलीस? असं बोलले ते बाहेर तुम्हाला? बहुतेक गंमत केली असेल. तुम्ही बसा हा, मी तुमच्यासाठी मस्त कॉफी बनवून आणते, तुम्हाला आवडते तशी. मला आवडते तशी शक्यच नाही. या घरात मला आवडते ती गोष्ट होणं अवघडच आहे ऋता. अहो असे काय बघता एकमेकांकडे? मी कॉफी बद्दल बोलत होते. आमच्याकडे ना जरा महागडी कॉफी पितो आम्ही. हे मुद्दाम मागवून घेतात बरं का, चेन्नईहून, खास माझ्यासाठी. आणि तसंही खरं सांगू का, मला काही नकोय. आणि चिटणवीसांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत ना की त्या ओझ्याखाली मी अगदी दबून गेली हो. एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानले ना की माझ्या मनावरचा भार हलका होईल. नाही का ग प्रांजल? अगं तू अशी तिथे का उभी आहेस? ये ना. तिला ना बहुतेक तिची मम्मा अशी आलेली आवडली नाही. अहो काहीतरीच काय बोलताय. तिला नक्कीच बरं वाटलं असणार. हो का? कोण जाणे. नाही म्हणजे आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तिला आनंद होतोय का दुःख होतोय तिलाच माहित. बाकीचे कुठे? माधव टूर वर गेलाय. नाही ते माहितीये, पण तरी काका, आमचे जावई बापू, त्यांचे बंधू आणि आजोबा आणि तुमची मनवा कुठे? नाही म्हणजे तिला जर अभ्यासात त्रास होणार नसेल तर तिलाही बोलून घ्या. का काय झालं? काय आहे, माधवराव आले ना की मग मी त्यांचे आभार माने. पण इथे जे आहेत ना त्यांना सगळ्यांना बोलवा बाई. मी अगदी ठरवूनच आली की आज सगळ्यांचे आभार मानायचे. नाही मी थांबी ना तोपर्यंत आपण इकडच्या तिकडच्या गप्पा मारूया. आज काहीतरी धमाका होणार आहे असं दिसतंय. ह्या लोकांना पण ना जरा अद्दलच घडायला पाहिजे. आता वीणाताई काय करणार हे मात्र आपल्याला आधी कळायला हवं. तुम्ही थांबणारच आहात ना, तर मग आमच्या खोलीत बसा ना, तिथे शांतपणे बसता येईल. हो हो अगदी बरोबर आहे. तुम्ही आत थांबा ना, तोपर्यंत मी बोलवते सगळ्यांना. हं? असं म्हणताय का? ठीक आहे, तिथे बसायचं ते तिकडे जाऊन बसेन. आपण आज मात्र सगळ्यांचे आभार मानल्याशिवाय मी काही जाणार नाही. चल ऋता. घडी लावली. एसी लावला. बरं वाटतंय ना? हो हो. एक विचारू? मी नको म्हणाले तरी सुद्धा तुला विचारल्याशिवाय राहणार आहे का? विचार. म्हणजे तुम्ही नक्की ते सगळ्यांचे आभार मानून आलाय? हो. पण का ग ऋता, तुला असा का प्रश्न पडला? नाही हो, मला काहीतरी वेगळीच शंका येते. म्हणजे मगाशी प्रांजलचा चेहरा रडवेला झालेला दिसला. नक्की तुमचं काय बोलणं झालं बाहेर? म्हणजे प्रांजल रडताना दिसली ना मला. तू बघितलंस? हो, काय करणार ना, तुमच्यामुळे मला या घरात वावरताना कान डोळे उघडे ठेवून वावराची सवय लागली ना. चला बरं झालं, कुणीतरी माझ्याकडून काहीतरी शिकलं. छान. आता सांगा ना नक्की तुम्ही कशासाठी आला इकडे?
कळेल हं बाळा. स्वतःच्या घरात काय चाललंय हे माहिती नसलेल्या लोकांनी दुसऱ्याच्या घरात नाक खुपसल्यावर काय होतं हे कळेल सगळ्यांना. म्हणजे आपलं अंगण साफ नसताना दुसऱ्याचं अंगण साफ करायच्या बाता करू नयेत लोकांनी. म्हणजे अगं म्हणजे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नये. यांचं घर काचेचं, ह्यांचं घर दगडाचं, मग काय प्रॉब्लेम आहे? बाई 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 बाई, शब्द मागे घेते हं मी माझे. तू काही शिकली नाहीस माझ्याकडून. मग मला कळेल अशा मराठी भाषेत सांगा ना. ह्याच्यापेक्षा सोप्या मराठीत मला नाही बाई सांगता येत. मला कसं कळणार? मी बाहेर सगळ्यांसमोर सांगेन ना तेव्हा नक्की कळेल. भाऊजी तुम्ही लगेच घरी निघून या. हो वीणाताई पोचल्या तिथं आणि त्यांनी सगळ्यांना घरी बोलवलंय. नाही माहित हो, तुम्ही आता लगेच निघा ना. हा या. हा बोल प्रांजल, सासूबाई आल्या का? हो, तिने तुला आणि भाऊजींना लगेचच घरी बोलवलंय. अगं प्रांजल, इथे काम चालू आहे. आम्ही दोघंही तिथे आलो तर मग कामाकडे लक्ष कोण देणार? राया तुम्ही या ना पटकन इथे प्लीज. मम्मानी तर काकांना सुद्धा घरी बोलवले. आता आई त्यांच्याशीच बोलत होत्या फोनवर. प्रांजल, त्यांना विचार नक्की काय काम आहे. ते सगळे आल्यावर ती सांगते म्हणाली. बरं ठीक आहे, येतो. आणि भाऊजी तो वर्कशॉप वरती नाहीये, नवीन ऑर्डर मिळाले तिकडे गेलाय. त्यांना सुद्धा परस्पर इथे यायला सांग आणि तू पण पटकन तिथे ये प्लीज. प्रांजल काय झालंय? राया हे बघ, मी तू मला आता काही विचारू नकोस, तू प्लीज ये ना इथे आधी. प्रांजल नक्की काय झालंय? तुझा आवाज असा घाबरल्यासारखा काय येतोय? सासूबाई तुला काही बोलल्यात का? राया तू आल्यावर मी तुला सगळं सांगते, तू आधी पटकन इथे ये प्लीज. ठेवते फोन. प्रांजल, मगाशी तुझं आणि तुझ्या मम्माचं काय बोलणं झालं बाहेर? नाही, काही विशेष नाही. तू आमच्यापासून काही लपवत नाहीयेस ना? कालिंदी, झालं तुझं सुरू परत तेच. अगं मगाशी एवढं तुला समजावून सांगितलं तरी कळत कसं नाही तुला? मला शंका वाटली ती मी बोलून दाखवली. आता तुझ्या सगळ्या शंका बाजूला ठेव. ती आपल्यापासून काही लपवणार नाही, मला खात्री आहे. मंग्या बोलतोय ना ते विसर आणि स्वतःच्या मनाने विचार कर. मग तुलाही पटेल मी काय सांगते ते. आई, जर का माझ्याकडून खरंच काही चूक झाली तर तुम्ही मला माफ करा. अगं असं कसं होईल? मला खात्री आहे तुझ्या हातून काही अशी चूक होणार नाही. उलट तू इथे आल्यापासून जे काही केलेस ना ते या घराच्या चांगल्यासाठीच केलेस. आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा. तरी मला सांगा, मी माझ्याशी बोलणं बंद तर नाही ना करणार? माझ्याशी आधी जसं वागायचं तसंच वागणार ना? प्रांजल, काय झालंय बाळा तुला? मला खरंच कळत नाहीये नक्की काय झालंय ते. मम्मा जोपर्यंत तिला जे काही वाटतंय ते बोलत नाही ना तोपर्यंत मला काहीच सुचणार नाहीये. मी मम्माला सांगते, तिला जे बोलायचं ना ते एकदाच काही ते बोलून टाक. आता माझी सहनशक्ती संपत आली आहे. प्रांजल, हे बघ, शांत हो. तू एक काम कर, तुझ्या खोलीत जा आणि जरा थंड पाणी मार तोंडावर. हा, बरं वाटेल तुला. हे बघ बाळा, काही झालं ना तरी मी तुझ्या मागे खंबीरपणे उभी राहील. आणि तसं काही झालेलं नसणार, माझी खात्री आहे. तू एक काम कर, तू जरा बघूनच ये अजून किती वेळ लागणार आहे ते. हो बघते ना, मलाही ऐकायचं तुम्हाला काय बोलायचंय ते. हो का? मग जा लवकर.
माझ्या मैत्रिणीने ना जोक पाठवलाय, सांगू? एक मुलगी की नाही आपल्या आईला फोन करते आणि म्हणते की आई बघ ना ग, तुझा जावई मला किती त्रास देतोय, मी की नाही तुझ्याकडे 3 महिने येते. तर आई तिला काय म्हणते माहितीये? अगं त्याला जरा त्याच्या कर्माची फळं भोगू दे, तू तिथेच थांब, मीच येते तुझ्याकडे 3 महिने. काय ग, आवडला नाही का? कळलाच नाही? मम्मा तू काय करायचं ठरवलंयस? बाई बाई बाई, अजून तू तोच विचार करतेस की काय? आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हावा, तिला त्रास व्हावा असं वाटतंय का तुला? प्रांजल, आतापर्यंत तू आणि रायानी प्रत्येक गोष्ट माझ्या मनाविरुद्धच केली आणि ते करताना तुम्ही कधी मम्माच्या मनाचा विचार केलात का? तू माझ्या मनाविरुद्ध रायाशी लग्न केलंस. राया घर जावई व्हावा अशी माझी इच्छा होती, तेही तू होऊ दिलं नाहीस. तो भैरव, तो माझा घर जावई व्हायला तयार होता, तर तू त्याला घराबाहेर काढलंस. मग आता मी माझ्या मनासारखं केलं तर चुकलं कुठे? काही म्हणजे काहीच माझ्या मनासारखं झालं नाही. मग मी तरी तुझ्या मनाचा का विचार करायचा? त्यामुळे आता मी ठरवलंय. आणि तुला माहितीये, एकदा माझं ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. मम्मा वेडाबाई काय करतेस हे तू? हा, हे बघ प्रांजल, तुला हे तरी मान्य आहे की नाही की तू आणि तुझा नवरा माझ्याशी खोटं बोललं, वागलात की नाही? पण मी नाही बाई तसं करत. मी की नाही सगळं खरं बोललं. म्हणजे माधवरावांनी पैसे घेतले हे खरंच आहे की नाही? मग तेच तर सांगणार आहे मी सगळ्यांना. हा, आता त्यांनी 2 लाख रुपये परत केले हे पण सांगेन ना, अगदी कौतुकाने सांगेन. हा, मम्मा पण यानंतर राया माझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही आणि कदाचित तो मला सोडून दे, जाऊ दे, देऊ दे सोडून. तू नको काळजी कर, मी देईन तुझं दुसरं लग्नाला. त्याच्यापेक्षा 1000 पटीने चांगला नवरा शोधीन आणि चांगलं थाटामाटात लग्न लावून देईन. म्हणजे हे सगळं करण्यामागे तुझा हा हेतू होता? हे बघ, हे माझ्या डोक्यात पण नव्हतं. तू पुढचा विषय काढलास म्हणून मी बोलले. आज मी इथे फक्त तुम्ही मला डिवचलेत ना, म्हणून हिशोब पूर्ण करायला आले. ते माधवराव, त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले आणि माझ्याच विरुद्ध उभे राहिले. मग त्यांचा हिशोब चुकता नको करायला. तुला आणि रायाला काय शिक्षा करायची ते अजून मी ठरवलेलंच नाही. ठरवलं नाहीस? मग आता काय बोललीस? म्हणजे ह्याचाच अर्थ? सगळे बाहेर आलेत बरं का, तुम्हाला बोलवलंय. आले का सगळे? बरं झालं बाई, मला ना अगदी धीरच धरवत नव्हता. चला आता बाहेर जाऊन मनापासून सगळ्यांचे आभार मानते. हा प्रांजल, चल. काय झालंय, कोणी सांगणार आहे का? इतक्या तातडीनं आम्हाला का बोलून घेतलंय? वीणाताईंना आपल्या सगळ्यांशी बोलायचं. आई आणि प्रांजल कुठे? काय झालंय तिने मला काही सांगितलंच नाहीये. इथे आल्यावर सांगते म्हणाली. अरे ती आतमध्ये बसले, तिच्या मम्मा बरोबर बोलते. राया, अरे मी पण माझं एक लेक्चर बंक करून आलीये. हे बघ, तुम्ही जरा गप्प बसा रे. त्यांना आपल्याशी काय बोलायचंय ते ऐकूया ना आधी. वा वा, आले का सगळे? छान छान छान. सगळ्यात आधी ना मी तुमचे आभार मानते की तुम्ही सगळे आपापली कामं सोडून माझ्यासाठी इथे आलात. नाही म्हणजे तसं तुम्हाला यावंच लागणार होतं, कारण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते ऐकल्यावर तर तुम्ही. बाबांचा फोन आहे. ह्यांचा फोन आहे, घ्यावा लागेल. अहो मग घ्या ना. नाही घ्या, नाहीतर त्यांना असं वाटेल आपण घरापासून दूर आहोत, घरातल्यांच्या मनातून दूर नाही ना झालो. घ्या घ्या. हा बोला बाबा.
हा एक मिनिट हा देतो आई बाबांना तुझ्याशी बोलायचं. सॉरी हा. हॅलो, हा बोला. तिथे सगळं व्यवस्थित आहे ना? काय सांगताय? हो का? अहो मग चांगलंच आहे ना. बरं, आता मी ठेवते हा फोन. हो हो हो. काय हो झालं एवढ्यात बोलून? काय म्हणत होता? त्यांचं तिकडचं काम लवकर संपलं, त्यामुळे ते आजच निघतात, म्हणजे उद्या सकाळी 5:15 पर्यंत इथे पोहोचतील. बाई 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 बाई, अहो हे खूपच छान झालं. तुम्ही बोला ना, तुम्ही काय बोलणार होतात? नाही नाही, आता की नाही त्याची गरजच नाही. नाही म्हणजे मी जे सांगणार होते की नाही ते आता माधवराव असतानाच सांगेन. मला खरं की नाही हेच पाहिजे होतं. नाही म्हणजे मी तुमचे आभार मानायला इथे आले होते आणि आता तुम्ही सगळे असताना म्हणजे माधवराव इथे असतानाच मी तुमचे आभार मानेन. बाई 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 बाई, कसं असतं नाही, एखाद्या गोष्टीची आपण मनापासून इच्छा व्यक्त केली की ती आपोआप मिळाली की किती आनंद होतो. वा 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 वा, हे अगदी मस्तच झालं, छानच झालं. तुम्हाला नक्की कशा संदर्भात बोलायचंय? अहो तुम्ही चिटणविसांनी माझ्यावर एवढे उपकार केलेत, मग त्याचे आभार नको का म्हणायला? आणि माधवरावांचा पण त्या उपकारामध्ये हात होता ना, म्हणजे तेही त्याच्यात सामील होते. म्हणून मला असं वाटत होतं की ते असतानाच आपण आभार मानले तर छान होईल. म्हणून मग मी असं ठरवलंय की त्यांच्या उपस्थितीतच आभार मानायचे. म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे की मला एकदा उपकाराची परतफेड करायची संधी द्या. चला बाई, निघते मी. सॉरी हा, माझं थोडं चुकलंच बाई. नाही म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना हातातली कामं टाकून बोलवलं आणि काहीच सांगितलं नाही. पण काही हरकत नाही, मी नाही का लोकांच्या चुका पदरात टाकते आणि त्यांना माफ करते. तसंच तुम्ही पण करा. हा चला निघू मी. वीणा ती थांबा ना, आल्यापासून तुम्ही काहीच घेतलं नाहीये. नाही हो, काही नको कालिंदीताई. खरं सांगू का, मीच आता एकदा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडे बोलवणार. नाही म्हणजे तुम्ही सगळे अजून माझ्याकडे आलाच नाही आहात. अहो बघा तरी एकदा प्रधानांचा पाहुणचार घेऊन. हा चला येऊ मी. आई, आजी, राया. काय रे, काय झालं? आजी अगं, नवीन ऑर्डर आज कन्फर्म झालीये आणि त्याने 7 लाखाचा ऍडव्हान्स चेक सुद्धा दिलाय. क्या बात आहे मुकुंदा, करून दाखवलंस तू. नवरा कोणाचा आहे? न बोलणाऱ्या बायकोचा. बघितलंस, एखादा दिवस असा येतो की सगळ्या चांगल्या बातम्या येतात. खरंच. वीणाताई, आता तुम्ही साखर तरी घेऊन जा. हा, मी पटकन साखर घेऊन येते. घे राई. जावई बापू, चांगली बातमी दिली तर तुमचा बिझनेस असाच वाढत राहो. वीणाताई घ्या साखर घ्या. पाहिलं, तुम्ही आमच्या घरी आलात आणि चांगली बातमी आली. नेहमी नेहमी असं होईल असं नाहीये कालिंदीताई की मी आले आणि चांगली बातमी आली, मी आले आणि चांगली बातमी आली. एखाद्या वेळी मी आले आणि अहो एवढ्या गंभीर काय होता, मी गंमत केली. हा जावई बापू, आता हे आलेले पैसे त्या कर्जदाराला द्या. हा, वीणाताई, आता तुम्ही साखर तरी घेऊन जा. हा, मी पटकन साखर घेऊन येते. घे राई. जावई बापू, आता हे आलेले पैसे त्या कर्जदाराला द्या. हा.
नाही म्हणजे तुमच्या वडिलांवरचा भार कमी होईल, नाही का कालिंदीताई? हो आम्ही तसाच विचार केलाय. चांगलंच आहे. चला येते ह मी. नाही म्हणजे कळवीनच कधी येणार ते. कधी या, घर तुमच्या. माझ्या मुलीच आहे. हो ना? फार फार चांगले आहात हो तुम्ही. चला येते हा. मुकुंदा, आपल्या घरची पद्धत माहित नाही तुला? तो चेक देवाजवळ नेऊन ठेव. आजी अगं हो, ठेवणारच होतो मी. कधी त्यांनी सांगितल्यावर देतो चेक इकडे. मुकुंदा, मम्मा आता तू सगळ्यांना काही सांगितलं नाहीस, हे खरंच खूप बरं केलंस. त्याचं काय आहे प्रांजल? मी काय विचार केला, आता जर सांगितलं तर काहीच मजा येणार नाही. पण तेच जर का मी उद्या सांगितलं ना, तर मग मला माधवरावांचा पडलेला चेहरा पाहता येईल. आणि मग सगळं कळल्यावर बाकीच्यांना त्यांच्याबद्दल काय वाटतं ते पाहता येईल. मग ही संधी कशाला घालवायची? म्हणून मी ठरवलं जे काय सांगायचं ते उद्याच सांगायचं. आणि आता हे ठरलं म्हणजे ठरलं. कारण मला सगळं याची देही याची डोळा पाहायचंय.